कुठल्याही कार्यामध्ये अडथळा येईल कुठल्याही माध्यमातून न्यायालयामध्ये विजय प्राप्त मुख्यतः केला जातो. त्यामुळे मुख्य देवतामध्ये सुदर्शन महाविष्णू, विष्णूचे भरपूर स्वरूप आहेत. तुम्ही दशावतार माहिती असतील आपल्याला. त्यानंतर विष्णूचे 24 नावे, 24 अवतार पण आहेत भागवतामध्ये. दशावतार पण आहेत, 24 अवतार पण आहेत वेगवेगळे. त्यामध्ये महासुदर्शन जी देवता आहे चक्र स्वरूपात आहे. त्यामध्ये हा चक्राय नमः, विचक्राय नमः, परमचक्राय नमः, व्योमचक्राय नमः. म्हणजे ब्रह्मांडामध्ये जेवढे देवता आहेत भगवद्गीतेमध्ये सुदर्शन भगवान श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्र धारण केलेलं आहे असं वर्णन येतं. तर ते महासुदर्शन चक्र या यागाची मुख्य देवता आहे. त्या चक्राच्या द्वारे त्याच्या सगळ्या प्रकारच्या देवता आहे. आ चक्राय नमः, विचक्राय नमः. म्हणजे आमच्याकडे जे आहे म्हणजे ओम आपण जे म्हणतो, ओम इत्येकाक्षरं ब्रह्म. तर ओम सगळ्यात पहिले पृथ्वीवर निर्माण झालं ब्रह्मदेवाच्या द्वारे. ओमपासून मग पूर्ण वर्णाक्षर वगैरे सगळी निर्मिती झाली. तर मुख्य त्याच्यामध्ये ओ अ उ असं त्याच्यामध्ये अचं जे अक्षर आहे. त्यामुळं आ चक्राय नमः पूर्ण शरीरामध्ये जे आपले बिंदू वगैरे आहे ते पूर्ण त्यामध्ये स्थापित केलेले असतात. सप्त जे आपल्या मागे हे असतात सप्तस्वर किंवा सप्त देवता असतात आपल्या पाठी, त्याच्यामध्ये सप्तपूर असतात, त्याचे वेगवेगळे चक्र असतात. त्यामध्ये सुदर्शन चक्राचा पण हिस्सा आपल्या शरीराच्या भौतिक शरीराच्या आत पण आहे. त्यामध्ये मुख्यतः भगवान विष्णूचे जे स्वरूप आहे चक्रामध्ये, त्यामध्ये देवता असतात, अंग देवता असतात. त्याच्या प्रत्येक आपलं स्वरूप आहे, आपले अंग देवता हात पाय डोळे कान नाक जसा हे सगळं आपले अंग आहे. तसं चक्राचे पण अंग असतात, अंगाच्या ज्या देवता असतात त्याचं विशेष पूजन तिथं होईल. त्याच्यानंतर त्याचे अंगपूजन, आवरण पूजन म्हणजे आपल्या जमिनीवर समजा कुणी कुठल्याही प्रकारचं आवरण घातलं असतं. कधी कधी काय होतं की आपण कुठलंही काम करायला गेलं त्याच्यामध्ये आपण सक्सेस होत नाही. काय सगळं बाहेरची दृष्टी असते, त्याची नजर लागलेली असते, किंवा कुणी काहीतरी असं फेकलेलं असतं, त्याचा प्रभाव असतो. कलियुगामध्ये त्याचा प्रभाव आहे. कारण तंत्रशास्त्र खूप प्रबळ आहे. सात्विक आराधना आणि तंत्र आराधना याच्यामध्ये खूप अंतर आहे. सात्विक आराधनेमध्ये आपलं सुदर्शन याग आहे. तांत्रिकमध्ये मग सगळं रक्त वगैरे किंवा मग बलिदान ह्या सगळ्या गोष्टी. पण हा तांत्रिक याग नाही, हा सात्विक याग. सात्विक यागामध्ये काय असतं की सात्विक यागामध्ये तुम्हाला फळ मिळेल, थोडा वेळ लागतो, पण तुम्हाला समूळ त्याचं फळ मिळेल आणि समूळ तुमचे शत्रू नष्ट होते. मुख्य शत्रू नष्टतेसाठी हा पण मुख्य याग. आणि दुसरं काय, आपल्या परिवारामध्ये किंवा अधिकारी लोकांसोबत परस्पर सामंजस्यता स्थापन झाली पाहिजे. कधी तर एकमत्य झालं पाहिजे. एकमत्य सुदर्शन यागामध्ये एक देवता आहे, त्याचं पण विशेष तिथे पूजन होईल. अंग आवरण देवते काय एकमत्य म्हणजे तुमचं जे अधिकारी आहे त्याचं एकमत्य झालं पाहिजे. त्याच्या मनामध्ये ही गोष्ट आली पाहिजे का नाही त्यांचं आपण कार्य करून दिलं पाहिजे. अशा प्रकारे त्याचे विविध पक्ष असतात. 1,00,000 पक्ष आहेत, 36,000 पक्ष आहेत. त्यानंतर त्याचं संपात काढलं जातं, आहुती दिली जाते. संपादाचं ग्रहण केल्यामुळे घरामध्ये कुणावरही कर्मीची बाधा किंवा भूत बाधा किंवा आपण रस्त्याला काही टाकतो ओळखून जातो त्या सगळ्या बाधा येतात. त्यासाठी हा मुख्य याग. मुख्यतः आपल्या जमिनी संबंधीचे कार्य आहे त्यामध्ये विविध प्रकारचे दोष आहेत. तुम्ही म्हणाले जसं सर्प वगैरे दिसतो, त्यानंतर अजूनही काही ते सगळ्या गोष्टी आहेत. तर त्या समूळ निवृत्ती होईल. फक्त थोडा वेळ लागतो त्या कार्याला, कारण ही सात्विक कार्य. तांत्रिक कार्यामध्ये काय असतं की लवकर तुम्हाला निर्णय पण त्याचा इफेक्ट समजा वाईट जर पडला परिवारावर आघात होतो. सात्विक कार्य निश्चित तुम्ही करता तुम्हाला जे तुमच्या मनामध्ये संकल्पित कार्य आहे न्यायालयामध्ये जे अधिकारी